संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश भाग क्रमांक 60 14वा समुल्लास मुस्लिम पंथाची समीक्षा पुढे चालू खंड 6वा क्रमसंख्या 100 तर जेव्हा मी त्याला म्हणजे आदमला पूर्णपणे बनवीन व त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही फरिश्ते त्याच्या पुढे सिजदा घालीत भराभर पालथे पडा. सैतान म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या, तू जशी मानवा खातर माझी वाट मारलीस तसेच मीही पृथ्वीत त्यांना जगाचे उत्तम चित्र दाखवून या सर्वांस बहकवीन. मंजिल 3 सिपारा 14 सूरत 15 सूरह अल हिज्र आयत 29 व 39. समीक्षक, जर खुदाने आपला आत्मा आदम साहेबाच्या शरीरात घातला असेल तर तो आदमही खुदाच झाला, आणि जर तो खुदा नव्हता तर त्याला सिजदा करा, सिजदा घाला असे आपल्या फरिश्त्यांना सांगून त्याने आदमला भक्तीच्या बाबतीत आपला भागीदार का करून घेतले? सैतानाला बहकाविणारा खुदाच असेल तर तो सैतानाचाही सैतान, त्याचा थोरला भाऊ, गुरु आहे असे का म्हणू नये? कारण तुम्ही बहकाविणाऱ्याला सैतान समजता आणि खुदानेही सैतानाला बहकविले, आणि खुद्द सैतानाने म्हटले की मी बहकावीन. तरीही त्याला कैद करून खुदाने त्याला शिक्षा का केली नाही, त्याला मारून का टाकले नाही? क्रमसंख्या 101 आणि आम्ही प्रत्येक गिरोह म्हणजे जमातीसाठी कोणी ना कोणी पैगंबर या गोष्टी समजाविण्यासाठी पाठवीत राहिलो आहोत. जेव्हा एखाद्या वस्तूचा इरादा करतो तेव्हा आमचे म्हणणे तिच्या संबंधाने फक्त एवढेच असते की आम्ही तिला फरमावितो की हो, आणि ती होऊन जाते. मंजिल 3 सिपारा 14 सूरत 16 सूरह अन नहल आयत 36 व 40. समीक्षक, जर सर्व गिरोह म्हणजे जमातीसाठी पैगंबर पाठविले आहेत तर मग जे लोक आपापल्या पैगंबराच्या आदेशाप्रमाणे वागतात ते काफिर कसे ठरतात? तुमच्या पैगंबराखेरीज इतर पैगंबर सन्माननीय नाहीत काय? तसे असेल तर ही अत्यंत पक्षपाताची गोष्ट आहे. जर सर्व देशांसाठी पैगंबर धाडले तर भारतामध्ये कोणता पैगंबर धाडला? म्हणून ही गोष्ट मान्य करता येत नाही. जेव्हा खुदाला इच्छा होते आणि तो असे म्हणतो की हे पृथ्वी तू हो, तेव्हा ती जड म्हणजे अचेतन असल्यामुळे ते ऐकू शकत नाही, आणि केवळ खुदाचा हुकूम विश्वाची निर्मिती कसा करू शकले? आणि खुदाखेरीज दुसरी कोणतीच वस्तू नाही असे तुम्ही मानता तर त्याचा हुकूम कोणी ऐकला आणि कोण झाले? या साऱ्या अडाणीपणाच्या गोष्टी आहेत आणि अज्ञानी लोकच त्यांच्यावर विश्वास ठेवतात. क्रमसंख्या 104 आणि आम्ही काफिरांसाठी जहन्नमचा बंदीखाना तयार ठेवलाच आहे, आणि आम्ही हर एक माणसाचे कर्मलेख त्याच्या गळ्यात घालून टाकले आहे, आणि कयामतच्या पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही त्याचा कर्मलेख काढून त्याच्या पुढे ठेवू व तो त्याला आपल्या समोर उघडलेला पाहिल. आणि नोहाच्या नंतर आम्ही कितीतरी वस्त्या नष्ट करून टाकल्या. मंजिल 4 सिपारा 15 सूरत 17 सूरह बनी इस्राईल आयत 8, 13 व 17. समीक्षक, जे कोणी कुराण, पैगंबर, कुराणात सांगितलेला खुदा, 7वे आसमान, नमाज वगैरे गोष्टींना मानित नाहीत तेच काफिर असतील, आणि त्यांच्यासाठीच नरक असेल तर ती गोष्ट निव्वळ पक्षपाताची ठरेल.
कारण कुराणावर श्रद्धा ठेवणारे तेवढे सगळे चांगले आणि इतर पंथांचे अनुयायी तेवढे सगळे वाईट असे कधीतरी असू शकेल काय? प्रत्येकाच्या गळ्यात त्याच्या कर्माचे पुस्तक किंवा खातेवही अडकवलेले असते ही कल्पनाच किती बालिशपणाची आहे. आम्हाला तर कोणाच्याही गळ्यात हे कर्मपुस्तक टांगलेले दिसत नाही. क्रमसंख्या 110. हे पैगंबरा, काय तू या गोष्टीचे अवलोकन केले नाहीस की आम्ही सैतानास काफिरांच्या मागे सोडून ठेवले आहे की ते त्यांना फूस देऊन भडकवीत राहतात. मंजिल 4 सिपारा 16 सूरत 19 सुरह मरयम आयत 83. समीक्षक: खुदाच सैतानास लोकांना भडकाविण्यासाठी पाठवितो, तर त्यात भडकणाऱ्यांचा काही दोष असू शकत नाही. म्हणून त्यांना अथवा सैतानालाही शिक्षा केली जाऊ शकत नाही, कारण ते सारे खुदाच्या हुकुमावरूनच सर्व काही करतात. त्याचे फळ खुदालाच मिळाले पाहिजे. तो खुदा जर खरोखरी न्यायी असेल तर या दुष्कृत्याचे फळ जो नरक तो त्याने भोगला पाहिजे. तो न्यायाचा त्याग करून अन्याय करीत असेल तर तो अन्यायी ठरतो. अन्याय करणाऱ्यालाच पापी म्हणतात. क्रमसंख्या 111. आणि जो कोणी पापापासून तोबा करील, अनुतप्त होईल व ईमान धरील व सत्कृत्यही करील व मग मार्गावर कायम राहील, तर त्याच्या पापांचाही मी मोठा क्षमाकर्ता आहे. मंजिल 4 सिपारा 16 सूरत 20 सुरह ताहा आयत 82. समीक्षक: तोबा म्हणजे पश्चाताप करण्याने पापाची क्षमा केली जाते असे कुराणात सांगितले आहे. ही गोष्ट सर्वांना पापी बनविणारी आहे, कारण पाप्यांना पाप करण्यास त्यामुळे खूप उत्तेजन मिळते. यावरून हे पुस्तक व ते रचणारा दोघेही पाप्यांना पाप करण्यास प्रोत्साहन देणारे आहेत असे सिद्ध होते. म्हणून हे पुस्तक परमेश्वरकृत असू शकत नाही व त्यात वर्णन केलेला अल्लाह हा परमेश्वर असू शकत नाही. कर्मसंख्या 115. मग कयामतीच्या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्हाला सर्वांना उठवून उभे केले जाईल. मंजिल 4 सिपारा 18 सूरत 23 सुरह अल मोमिनून आयत 16. समीक्षक: पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत प्रेते थडग्यामध्ये राहणार की इतर एखाद्या ठिकाणी? जर ते थडग्यातच राहणार असतील तर कुजलेल्या दुर्गंधयुक्त शरीरामध्ये राहावे लागल्याने पुण्यात्म्यांनाही दुःख भोगावे लागेल. हा न्याय नसून अन्याय आहे. शिवाय प्रेते पुरण्याने सर्वत्र दुर्गंध पसरून रोगराई निर्माण होईल. त्याचे पाप खुदा व मुसलमान यांच्या माथी बसेल. क्रमसंख्या 116. की ज्या दिवशी त्यांच्या विरुद्ध यांच्या जिभा व यांचे हातपाय यांच्या कार्याची साक्ष देतील. अल्लाहच्या तेजानेच आकाशे व पृथ्वीचा प्रकाश होय. त्याच्या प्रकाशाची उपमा अशी आहे की जशी एक देवळी आहे व देवळीत एक दिवा ठेवलेला आहे आणि दिवा एका काचेच्या कंदिलात आहे आणि कंदील इतका पारदर्शक व चकित आहे की जणू की तो चकाकता असा एक ताराच आहे. तो दिवा जैतूनच्या एका आशीर्वादित झाडाच्या तेलानेच जाळला जातो की ते पूर्वेकडेही नाही व पश्चिमेकडेही नाही. त्याचे तेल इतके स्वच्छ आहे की जरी त्याला अग्नी स्पर्शही न करील तरीही असे वाटते की ते आपोआप प्रकाशू लागेल. प्रकाशावर प्रकाश होय. अल्लाह आपल्या प्रकाशाकडे ज्याला इच्छितो त्याला मार्ग दाखवितो. मंजिल 4 सिपारा 18 सूरत 24 सुरह अन नूर आयत 24 व 35. समीक्षक: हात पाय वगैरे अवयव जड म्हणजे अचेतन असल्यामुळे ते कधीही साक्ष देऊ शकत नाहीत. ही गोष्ट सृष्टीक्रमाच्या विरुद्ध असल्यामुळे मिथ्या आहे.
खुदा हा आग किंवा वीज आहे काय? कुराणामध्ये हा जो दृष्टांत दिला आहे तो ईश्वराला लागू पडत नाही. असले दृष्टांत साकार वस्तूंना लागू होऊ शकतात. क्रमसंख्या 125. अल्लाह सृष्टीस प्रथम निर्माण करतो व नंतरही तोच याच तऱ्हेची सृष्टी दुसऱ्यांदा निर्माण करतो. नंतर तुम्ही सर्व लोक त्याच्याकडे पालटून नेले जाल आणि ज्या दिवशी पुनरुत्थानाची घटका कायम होईल त्या दिवशी पापी लोक निराश होऊन जातील. मग ज्यांनी विश्वास धरला व चांगली कामेही केले ते तर स्वर्गाच्या बागेत असतील व आनंदी आनंद पावत असतील. आणि जर आम्ही असा वारा चालवू व हे लोक शेत पिवळे पडलेले पाहतील, जे लोक समज बाळगीत नाहीत त्यांच्या मनावर अल्लाह अशाच तऱ्हेने मोहर लावून टाकीत असतो. मंजिल 5 सितारा 21 सूरत 30 सूरह अर-रूम आयत 11, 12, 15, 51 व 59. समीक्षक. अल्लाह सृष्टीची उत्पत्ती दोनदा करतो, तिसऱ्यांदा करीत नाही. हे खरे असेल तर पहिल्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि दुसऱ्या उत्पत्तीच्या नंतर तो रिकामा बसून राहत असणार आणि एक दोनदा उत्पत्ती केल्यानंतर त्याचे सामर्थ्य संपून जात असणार अथवा निरर्थक होत असणार. न्यायनिवाड्याच्या दिवशी पापी लोक निराश होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु याचा अर्थ असा तर नव्हे ना की मुसलमानांखेरीज इतर सर्वांना पापी समजून निराश केले जाईल. कारण कुराणामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिमेतरांनाच पापी असे म्हटलेले आहे. बागेत ठेवणे आणि दागदागिन्यांनी सजविणे हाच मुसलमानांचा स्वर्ग असेल तर तो इहलोकासारखाच झाला. तेथे माळी व सोनारही असतील अथवा खुदाच माळी सोनार वगैरेंची कामे करीत असेल. एखाद्याला कमी दागिने मिळाले तर चोरीही केली जात असेल आणि मग चोरी करणाऱ्यांना खुदा स्वर्गातून नरकातही पाठवीत असेल. असे होत असल्यास सदैव स्वर्गात राहाल हे खुदाचे आश्वासन खोटे ठरेल. शेतकऱ्याच्या शेतीवरही खुदाची दृष्टी आहे. ही विद्या शेती करण्याच्या अनुभवातूनच प्राप्त होत असते. खुदाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या असतील तर अशी भीती घालणे म्हणजे घमेंड दाखविणेच आहे. अल्लाने जीवांच्या अंतकरणावर मोहर ठोकून त्यांच्याकडून पाप करविले असेल तर त्या पापाची जबाबदारी खुदावर आहे, ती जीवात्म्यावर येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे जय अथवा पराजय ही सेनापतीची जबाबदारी असते त्याप्रमाणे साऱ्या पापांची जबाबदारी खुदावरच येऊन पडते. क्रमसंख्या 127. आकाशापासून तो पृथ्वीपर्यंत तोच प्रत्येक कामाची व्यवस्था लावतो. मग तुम्हा लोकांच्या इहलौकिक गणनेच्या अनुरोधाने 1000 वर्षांच्या मुदतीचा एक दिवस होईल. त्या दिवशी ती व्यवस्था त्यांच्याकडे जाईल. हाच तर अल्लाह अदृष्ट व दृष्ट अशा सर्व गोष्टींचा ज्ञाता, परम समर्थ व दयाळू असा आहे. व मग त्याने त्याच्या पुतळ्यास दुरुस्त बनविले व त्यात आपल्या आत्म्यास फुंकले. सांग की मृत्यूचा फरिश्ता ज्याला तुम्हावर नेमलेले आहे तोच तुमचे प्राण हरण करतो आणि जर आम्ही इच्छिले तर प्रत्येक मनुष्याला सद्बुद्धी देतो. परंतु माझी ती गोष्ट सिद्ध होऊनच राहिली की जिन्न व मनुष्य या सर्वांनीही मी जहन्नम नरक भरून टाकीन. मंजिल 5 सिपारा 21 सूरत 32 सूरह अस-सजदा आयत 5, 6, 9, 11 व 13. समीक्षक. आता हे पूर्णपणे सिद्ध झाले की मुसलमानांचा खुदा माणसासारखा एकदेशी आहे. कारण तो सर्वव्यापक असता तर तो एका ठिकाणाहून सर्व व्यवस्था पाहणे आणि चढणे उतरणे या गोष्टी का करीत राहिला असता. खुदा देवदूतांना पाठवीत असेल तरीही तो एकदेशीच ठरतो.
तो स्वतः आकाशात लोंबकळत बसला आहे आणि फरिश्त्यांना धावपळ करायला लावतो आहे. फरिश्त्यांनी लाच घेऊन एखादा घोटाळा केला किंवा एखाद्या मृताला सोडून दिले तर खुदाला काय कळणार? जो सर्वज्ञ व सर्वव्यापक असेल त्याला या गोष्टी कळणार. पण तो काही तसा नाही. तो तसा असता तर देवदूतांना पाठविण्याची आणि अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा घेण्याची काय गरज होती? त्याने पाठविलेल्या फरिश्त्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्यास त्याला 1000 वर्षे लागतात. यावरून तो सर्वशक्तिमान नाही हे सिद्ध होते. एखादा दूत मृत्यूदूत असेल तर त्या दूताला मारणारा कोणता मृत्यू आहे? जर तो अमर असेल तर अमरत्वाच्या बाबतीत तो खुदाचा सहभागी किंवा ईश्वर तुल्य ठरतो. एक देवदूत एकाच ठिकाणी नरक भरण्यासाठी जीवांना उद्युक्त करू शकत नाही. आणि त्या लोकांनी काही पाप केलेले नसताना आपल्या मर्जीनुसार त्यांना नरकात ढकलून जो त्यांना दुःख देतो व गंमत पाहतो तो खुदा अन्यायी व निर्दय आहे. अशा गोष्टी ज्या पुस्तकात असतील ते एखाद्या विद्वानाने अथवा ईश्वराने लिहिलेले असणे शक्य नाही. आणि जो दयाहीन व न्यायहीन आहे तो कधीच ईश्वर असू शकत नाही. क्रमसंख्या 129. आणि आपल्या घरात असून राहा. आपला श्रंगार इतरांना दाखवीत फिरू नका. अल्लाह आणि रसूल यांच्या आज्ञेचे पालन करा. त्यांच्या खेरीज इतरांची आज्ञा मानू नका. मग जेव्हा जैदेने तिच्याकडून आपला हितसंबंध सोडून दिला म्हणजे तिला काडी मोडून दिली, तेव्हा आम्ही तुझ्याशी तिचा विवाह लावून दिला की जेणेकरून सर्व मुसलमानांचे दत्तक जेव्हा आपल्या स्त्रियांकडून हितसंबंध सोडून देतील तेव्हा मुसलमानांस त्यांच्या सोडलेल्या स्त्रियांशी लग्न करून घेण्यात कोण्याही तऱ्हेची अडचण राहू नये. आणि परमेश्वराचा हुकूम तर पुरा होऊनच राहतो. परमेश्वराने पैगंबरासाठी जी गोष्ट ठरवून दिली असेल ती करण्यात पैगंबरास काही हरकत नाही. मुहम्मद तुमच्या पुरुषातून कोणाचाही बाप नाही. आणि कोणतीही मुसलमान स्त्री जर ती आपल्या जीवाला पैगंबरास अर्पण करून टाकील म्हणजे स्त्रीधना वाचवून विवाह संबंधात येऊ इच्छील तर ती गोष्ट तुमच्यासाठी वैध आहे. तू आपल्या स्त्रियांतून जिला इच्छिशील व तिला आपल्यापासून अलग राखावेस आणि जिला इच्छिशील तिला तू आपल्याजवळ राखावेस तर यातही तुझवर काही पाप नाही. अहो मुसलमानांनो, पैगंबराच्या घरात शिरत जाऊ नका. मंजिल 5 सिपारा 22 सूरत 33 सूरह अल अहजाब आयत 33 37 38 40 50 51 व 53. समीक्षक. स्त्रीने घरात कैद्याप्रमाणे आणि पुरुषांनी मोकळेपणाने वावरावे ही अत्यंत अन्यायाची गोष्ट आहे. शुद्ध हवेत श्वास घ्यावा, देशामध्ये भ्रमण करावे, सृष्टीतील अनेक गोष्टी पाहाव्या अशी इच्छा स्त्रियांच्या मनात उत्पन्न होत नसेल काय? या अपराधामुळेच मुसलमानांची मुले विशेषे करून उनाड टप्पू व विषयासक्त असतात. अल्लाह आणि रसूल यांच्या आज्ञा परस्पर विरोधी व विसंगत आहेत की सुसंगत? जर त्या एकच व सुसंगत असतील तर दोघांच्या आज्ञेचे पालन करा असे सांगणे निरर्थक आहे. आणि जर त्या परस्पर विरोधी व वेगवेगळ्या असतील तर त्यातील एक खरी व दुसरी खोटी असणार. म्हणजे एक जण खुदा व दुसरा शैतान आहे असे ठरेल. तरीही तो ईश्वराचा भागीदार किंवा प्रति ईश्वर ठरेल. कुराणातील खुदा, पैगंबर व कुराण यांची धन्य होय. ज्याला दुसऱ्याचे हित नष्ट करून आपला स्वार्थ साधणे इष्ट वाटते तो त्या दृष्टीने डावपेच करतो. या आयतीवरून मुहम्मद साहेब अत्यंत विषयासक्त होते असे सिद्ध होते. जर ते तसे नसते तर त्यांनी आपल्या दत्तक मुलाच्या बायकोला म्हणजे स्वतःच्या सुनेला आपली बायको कशी बनवली असती?
असल्या गोष्टी करणाऱ्याच्या बाबतीत खुदाही पक्षपाती बनला आणि त्याने अन्यायाला न्याय ठरविले. जंगली लोकही आपल्या सुनेशी लग्न करत नाहीत. खुदाने पैगंबराला विषयासक्त बनून कामुक चाळे करण्यास मुळीच प्रतिबंध केला नाही. ही केवळ भयंकर अन्यायाची गोष्ट आहे. जर नबी हा कोणाचा बाप नव्हता तर जैद हा कोणाचा दत्तक मुलगा होता. आणि असे का लिहिले? याचा अर्थ एवढाच की जे पैगंबर साहेब खुद्द आपल्या सुनेशी शरीर संबंध ठेवण्यास कचरले नाहीत ते इतर बायकांच्या बाबतीत कसे काय दूर राहिले असतील. एवढा धूर्तपणा वापरला असला तरी जी गोष्ट निंद्य आहे तिची निंदा झाल्याखेरीज राहत नाही. एखादी परस्त्री पैगंबरावर फिदा होऊन त्यांच्याशी लग्न करू इच्छित असेल तर तेही शास्त्रसंमत म्हणजे हलाल समजावयाचे काय? पैगंबर वाटेल त्या बायकोला वाऱ्यावर सोडून देऊ शकतो, परंतु पैगंबर अपराधी असला तरी त्यांच्या बायका त्याला सोडू शकत नाहीत. ही तर महा अधर्माची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे पैगंबराच्या घरात इतर कोणा पुरुषाने व्यभिचाराच्या विचाराने प्रवेश करू नये, त्याप्रमाणे पैगंबर साहेबांनीही कोणाच्या घरात प्रवेश करता कामा नये. नबींनी वाटेल त्याच्या घरात बेधडक घुसावे आणि तरीही ते सन्माननीय समजले जावेत काय? असा कोण अंतकरणाचा आंधळा आहे की जो या कुराणाला ईश्वरकृत, मुहम्मद साहेबांना पैगंबर आणि कुराणोक्त अल्लाहला परमेश्वर मानू शकेल? अशा तर्कशून्य धर्मविरोधी गोष्टींनी युक्त असलेल्या पंथाला अर्थात इस्लामला अरबस्थान वगैरे देशातील लोकांनी कसे काय स्वीकारले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. क्रमशः